मुझे दुश्मनी चाहते हमारे से, मुझे दुश्मनी चाहते हमारे से। अगर वो दुश्मनी चाहते तो अरे बोलते क्या, बटेंगे तो कटेंगे। पक्षा पूर्ण झालेला नाहीत तशा, पण त्यांनी अजून प्रयत्न करायला पाहिजे होता। तर कामांचा ओघ मंजुळाताई गावित यांनी चांगल्या प्रकारे खेडोपाडी सगळ्या म्हणजे तालुक्याचा चांगला विकास केलेला आहे। कोण म्हणतं पाणी नाही मिळत? पाणी मिळतं, रस्ते चांगले, या तुम्ही गावात फिरा। नमस्कार, मी धनश्री कलाल। श्रेष्ठ महाराष्ट्राच्या श्रेष्ठ मत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आज साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। या ठिकाणी नेमका हवा कुणाची आहे, कुणाला मतदार राजाचा कौल आहे, यासाठी आपण या आढावा घेणार आहोत। या ठिकाणी महायुतीकडून मंजुळा गावित या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महाविकास आघाडीकडून प्रवीण बापू चौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेले अपक्षपणे निवडणूक लढवत असलेले उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना हे देखील या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। नागरिकांचं नेमकं मत काय आहे, त्यांना जनतेचा कौल नेमका कुणाला मिळतोय हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण स्थानिकांच्या बाईट्स घेतोय, स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। मावशी, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का? माझी पगार येते ना, मी लाडकी बहीण काढलेले। बरं, मग महागाई वाढते, काय धंदा कसा चाललाय? बरं चालेल नाही टॅक्स। तुमच्या इथे आमदार आहे, मतदान करत असाल तुम्ही, तुमच्या ज्या आमदार आहे त्यांनी कामं केली का? मग करणार आहेत ना काम आता। पण मग 5 वर्षांपासून ते आमदार आहेत इथे, विकास कामं झाली का तुमचे? काहीच काम झालं नाही, पाण्याची सोय बी नाही केली आम्हाला। तुमच्या इथे पाणी येत नाही, रस्ते कसे तुमचे? रस्ते बी चांगले नाही, आमच्याकडे गटरी आहे समजे। मग आता आमदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? 3 जण आहे तुमच्या इथे, 3 जण निवडणूक लढवत आहे, कोण पाहिजे आमदार? बघू ना आता, एकनाथ शिंदे जर आला तर आमची सोय केली तर चांगलंच आहे। पण मग आता तुमचे आमदार आहे ते एकनाथ शिंदेकडनंच लढताय, पण मग तुम्हाला तुमच्या इथे आमदार कोण पाहिजे? दुसरा चेहरा पाहिजे कोणी? प्रवीण बापू चौरे, मोहन सूर्यवंशी, तुम्हाला कोण पाहिजे? आमचा पंजाबला आला तर चांगलंच आहे आम्हाला। तुम्हाला कोणी आलं तरी चालेल, फक्त विकास कामं झाली पाहिजे। काका, मतदान करता का तुम्ही? किती मतदान केलं आतापर्यंत? भरपूर केला असेल। भरपूर केले। मग काय वाटतं, साक्रीची काय परिस्थिती? बरी आहे, बरी आहे। कोण पाहिजे आमदार म्हणून? विना काहीच पाहिजे ना। इथे हिना गावित पाहिजे, साक्रीमध्ये मंजुळाताई आहे, प्रवीण बापू चौरे, मोहन सूर्यवंशी, तुम्हाला कोण पाहिजे? आता आमच्या भागामध्ये ते आता सध्या आपला पण मी जसं पडेल तसं तेव्हा झालं ना। कामं झाले का तुमचे कामं घेऊन गेले काही आमदारांकडे किंवा कोणाकडे? कामं अडकून जाता, कामं होतं का? आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी कामं केली नाही आमची। कोणत्याच आमदारांनी कामं केले नाही? मग शहरातले रस्त्याचे असेल किंवा हॉस्पिटल मधलं काम असेल, ते काम होतं का पटकन? पाणी येत असेल का? येतं, पाणी येतं। आणि घरातले कोणी असेल, तुमची सून बायको कोणी असेल, लाडकी बहीण योजना मिळाली का? पैसे आले का? दिवाळी जोरात झाली। भाजीवाल्या आजोबांसोबत आपण बोललो, ते म्हणाले की आमची कामं आमदारांपर्यंत गेली तर होत नाही, असं बाबा म्हणतात। कोण पाहिजे आमदार तुम्हाला? मला काँग्रेसचे आमदार पाहिजे, प्रवीण चौरे। प्रवीण चौरे पाहिजे। का बरं प्रवीण चौरे? आमच्या गावात काही कामच झालेलं नाही। आमच्या गावाचा रस्ता आहे ना 2 किलोमीटरचा आहे। 10 वर्षापासून अजून आहे ना आम्ही खड्या रस्त्यावरून जातोय आता। पण मग मी अजून लोकांना विचारलं, ते लोक तर म्हणे खूप कामं झाले आमच्या इथे। आमचा कवट्याचा रस्ता माहितीये? नाही बघितला तुम्ही? बघून या मग मी सांगतो। मी रस्ता बघायला जाईलच, पण मग लोक म्हणताय का बघ कामं झाले असं? अजिबात नाही, कामं नाही झाले, नाही. कोणतेच कामं नाही झाले। मी तिथला सदस्य आहे ना कवट्याचा। बर, पाण्याचं काम झालं असेल, रस्ते ठीक आहे, रस्त्याचं नाही झालं, बाकीचे काम, वीज येत असेल 24 तास, मॅडम अजिबात काही झालेलं नाही, कोणतंच काम नाही नाही झालं। झालेलं। मग दुसरा आमदार पाहिजे। हो, प्रवीण चौरे। दुसरा आमदार पाहिजे। या भाऊंना वाटतंय की त्यांच्या इथे दुसरा कोणीतरी आमदार आला पाहिजे, दुसऱ्या आमदारांना संधी दिली पाहिजे। काकाजी, मतदान करते हो क्या? हाँ करते हो जी। कौन चाहिए आमदार, कौन चाहिए आप वापस? अबे वो तो कल देखने के बाद पता चलेगा। आप मतदान करते हो तो आप यहाँ पे रहते हो तो आपको पता है ना आपके आमदार ने काम किए नहीं किए, कौन आमदार चाहिए? अबे आमदार का तो ऐसा है, कोई तो काम करता ही नहीं बराबर, कोई भी काम नहीं करता। कोई बराबर काम नहीं करते, तो बोले किसको लाना? कौन से काम बाकी है आपके यहाँ पे? बहुत बाकी है, रोड को काम बाकी है, लोग रोज लगाने बाकी, बहुत से बाकी काम बाकी है। बहुत से काम बाकी है। हाँ। तो अभी मोदी जी आए, आज एकनाथ शिंदे आ रहे, तो भाजपा का जो है वो एजेंडा है कि एक है तो सेफ है। आपको क्या लगता है, क्या है मतलब एक है तो सेफ है, मतलब क्या? एक अब वो समय में अपने आएगा नहीं, लेकिन बोल सकते नहीं ना हम इस बारे में।
नहीं, पर वो बोल रहे हैं ना, वो जहाँ भी सभा ले रहे हैं वहाँ पे भाजपा वाले बोल रहे हैं, उनके नेता होंगे, गृह मंत्री होंगे, कोई भी होगा, वो बोलते हैं एक है तो सेफ है। अभी अमित शाह जी आए थे, उन्होंने बोला था कुछ भी हो जाए हम मुस्लिमों को रिजर्वेशन नहीं मिलने देंगे, आरक्षण नहीं मिलने देंगे, ये नहीं होने देंगे। तो ऐसा चलेगा? नहीं चलेगा ना, नहीं चलेगा। कब चलेगा? और आपके यहाँ पे आमदार कौन चाहिए फिर से? हमारे यहाँ के आमदार तो अभी जो आएंगे देख लेंगे। गावित है, प्रवीण चौरे जी है, मोहन सूर्यवंशी है, जवान चौधरी आने वाले हैं हमारे। प्रवीण चौरे आने वाले। आपके जो अभी के एमपी है उन्होंने काम नहीं किए। मोदी जी है, जो उनके जो एजेंडे है उन पे क्या लगता है आपको? वो ऐसे मतलब वक्तव्य करते हो? मोदी दुश्मनी चाहते हमारे से, दुश्मनी चाहते वो। मोदी जी दुश्मनी चाहते। फिर अगर वो दुश्मनी चाहते तो बोलते क्या, बटेंगे तो कटेंगे। पर वो तो यही बोलते ना, ऐसे भी बोल रहे वो तो यही बोलते ना कि हमारा देश है, हिंदुस्तान हमारे बच्चे है, हमारे माँ बाप तो वही है ना। जैसे वो एक जमाने बोलते थे इंदिरा हमारी माँ है, नेहरू जी हमारे पिताजी है, हम हिंदुस्तान हमारा देश है। आज वो क्या बोल रहे, वो तो कटेंगे तो बटेंगे बोलते हर वक्त। तो क्या काटेंगे, किसको काटेंगे, किसको बताएंगे? हमको काटेंगे, गाय को काटेंगे, दो को काटेंगे, किसको काटेंगे? ये हम तो एकता चाहते ना, एकता रहेंगे तो हम सब साथ में रहेंगे, हमारा दिल अच्छा रहेगा, सुकून से रहेंगे, माँ बहन भाई सब एक साथ रहेंगे, हर जाति वाले एक साथ में रहेंगे। हम वो चाहते हैं ना, हम अपना क्यों चाहते हैं, कहाँ चाहते हैं हम ऐसा? हम चाहते हैं ऐसा? कभी नहीं चाहेंगे। आपने बहुत से मतदान किए होंगे, आपको कौन चाहिए? आपको कांग्रेस आने वाली है, कांग्रेस आने वाली है? कांग्रेस ऐसे क्यों? क्योंकि काम उन्होंने करे ऐसे अच्छे आगे भी। और महायुति ने तो लाडली बहन योजना दी, बेरोजगार लड़कों को पैसे दिए, सब कुछ ये दिया। तो अभी दिए उन्होंने, और आगे और बंद भी हो सकता है। पर वो तो बोल रहे अगर हम फिर से एक बार चुन के आए तो हम पैसे भी बढ़ा देंगे और सारी योजनाएं लाएंगे, सबके लिए लाएंगे। योजना दे रहे हो तो जाति पाति देख के दे रहे ना, वो है? जात पे दे रहे हो, ऐसा सबको देनी चाहिए सबको योजना। देना चाहिए, सब एक समान देखना चाहिए सबको। मोदी सरकार कहता है क्या वह खाली मुसलमान नहीं चलेंगे, हमें ना उनको एक सीट दे सकता है ना कुछ कर सकता है, ऐसा ये नहीं होना ना। ऐसा सबको एक समान देखना चाहिए, समान कायदा करनी चाहिए। मतलब उन्होंने समान कायदा अगर किया तो आपको चलेगा? फिर चलने वाले सबके लिए फिर आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांनी बरेचसे मतदान केली आहे. नेमकं त्यांना काय वाटतं? काका, बरेचसे मतदान तुम्ही केले असेल, साक्री तालुका तुम्ही विकसित नसल्यापासून बघितला असेल, किती बदल झालाय तालुक्यामध्ये? मी कंडक्टर आहे, संपूर्ण साक्री तालुका बघितलाय, कामं झाली इथं. हिना गावीत सुद्धा काम केलं होतं, दिवे लावले, प्रत्येक नदीवरती हे केलं. पण मग आता आमदार म्हणून कोण पाहिजे? मंजुळा गावीत. मंजुळा गावित पाहिजे. कामं झाली? हो, सगळी विकास कामं झाली जेवढी पाहिजे तेवढी. आपल्याकडे काही ठिकाणी केली नसेल पण काही ठिकाणी केली ना, तालुक्यात केली. इथं कोणते कोणते कामं बाकी, कोणते व्हायला पाहिजे परत एकदा निवडून आलं तर? पहिली कोणतं काम केलं पाहिजे? कामं तर झाली आहेत, अजून काय करणार? हा, पण मग आता मी बऱ्याच लोकांसोबत बोलते, बरेच लोक सांगताय की कामं नाही झालीये, रस्ता नाहीये, पाणी मिळत नाहीये, असं लोकांचं म्हणणं आहे. लोक म्हणतात कामं पाणी नाही भेटतं ना, कोण म्हणतं पाणी नाही मिळत? पाणी मिळतं, रस्तेही चांगले. या तुम्ही गावात फिरा. नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. या ठिकाणी बरीचशी कामं झाली आहे असं काहींचं म्हणणं आहे, तर काही जण सांगतायत की विकास कामच झाली नाहीये. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. या ठिकाणी 3 जणांमध्ये मुख्य लढत आहे. काय वाटतं, कोण आमदार पाहिजे, कोणाची हवा चालली आहे साक्रीमध्ये? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कामांचा ओघ मंजुळाताई गावित यांनी चांगल्या प्रकारे खेडोपाडी सगळ्या म्हणजे तालुक्याचा चांगला विकास केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी भांडणे म्हणून जे गाव आहे तिथं 100 खाटांचं एक हॉस्पिटल आदर मागे मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यांनी उद्घाटन केलं. आणि त्यानंतर निजामपूर जे गाव आहे त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल आरोग्याच्या दृष्टिकोनामधून त्यांनी चांगला विकास केलेला आहे, रोडांचे कामं केलेले आहेत. आणि तालुका मोठा असल्या कारणाने विकास झालेला आहे. परंतु कसं आहे, काही गावांमध्ये एखाद्या वेळेस झाला नसेल तर एवढं तेवढं असू शकतं, परंतु विकासाची भूमिका चांगली घेतली त्यांनी. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहे, आपण जाणून घेणार आहोत. काका, काय वाटतं, कोणाची हवा आहे साक्रीमध्ये? मंजुळाताई गावीत. बरं, त्यांची सगळी विकास कामं झाली आहे, विरोधकांकडून देखील आश्वासनं दिली जात आहे. मग काय वाटतं आपल्याला? चांगले कामं केले त्यांनी साक्री शहरात, तालुक्यात बी कामं चांगले केलेले. आपण साक्री विधानसभा मतदारसंघात आहोत. या ठिकाणी 3 उमेदवार आहेत. नेमकं उमेदवारी कुणाला मिळाली असं तुम्हाला वाटतं? आणि जे विद्यमान आमदार आहे यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात?
अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत तशा, पण त्यांनी अजून प्रयत्न करायला पाहिजे होता. आणि मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी. अजून पण आदिवासी समाजाचा आमदार असल्यामुळे बी आदिवासी समाज सगळा बारामती, कर्नाटक, गुजरातला मजुरी करायला जातो. तर आमदार मॅडमांनी किंवा येणाऱ्या भविष्यात जो आमदार असेल त्यांनी या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि बेरोजगारी, महागाई आणि रस्त्यांचं बी मोठी समस्या आहे, पण सगळ्यात मोठी समस्या आता सध्या बेरोजगारीची आहे. या ठिकाणी बेरोजगारीची समस्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. महागाई वाढली आहे काका, तुमच्या इथे काय वाटतं कोणाची हवा आहे, कोण आमदार पाहिजे? त्या दोघांची हवा चालू आहे. कोणाची? शिंदे साहेबची बी आणि बापू चौरेंची चालू आहे. तुमच्या इथे बापू चौरे आणि मंजुळा गावित आहेत, दोघंही आहेत, आणि मोहन सूर्यवंशी हे देखील आहेत. तुम्हाला कोण आमदार म्हणून आवडेल? आता तो येईल त्याच्या कृपावर आहे ना, भगवानच्या कृपावर आहे. तो येईल तो. पण म्हणजे आमदार आहे मंजुळा गावित, त्यांनी जे आश्वासनं दिली पूर्ण झाली का तुमच्या इथे? काम पूर्ण झाले, कामं पूर्ण झाली. परत एकदा त्या निवडून आले तुम्हाला चालणार आहे? एकदम आनंद होतो. दोघं आले तर आनंद होतो. आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. या ठिकाणी देखील आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आपल्या इथे 3 उमेदवार आहे, मुख्य लढत 3 जणांमध्ये आहे. विद्यमान आमदारांनी आपल्या इथली कामं केली आहे आणि आपल्याला काय वाटतं पुन्हा एकदा कोण निवडून यायला पाहिजे? पुन्हा मंजुळाताईंना संधी देऊ अशी आमची इच्छा आहे. तुम्ही त्यांना संधी देणार, पण त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली आहे का? हो, पूर्ण झाली. कोणती कोणती विकास कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली? भरपूर विकास कामं केले, जसे की योजना म्हणजे महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. रस्त्यांचे काम एकदम छान झालेले. आता सध्या भाजपकडनं एक नारा लगावला जातोय, एक है तो सेफ है. या नाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेमका त्याचा अर्थ काय? बरेच विरोधकांकडनं टीका केली जाते, त्या नाऱ्याचा उलट अर्थ काढला जातोय, कोणी त्याचं समर्थन करते. नेमका त्याचा अर्थ तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता? आम्ही म्हणजे आमच्या दृष्टिकोनाने सर्वसामान्य नागरिकाच्या याच्याने सांगतो मी तुम्हाला की बस सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, एक हे तो सेफ आहे असं यांना वाटतंय.